आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघ, दरवेळेला जेव्हा जेव्हा तू आदित्यच्या विरोधात हे असं काहीतरी बोललेली आहेस तेव्हा तेव्हा तू तोंडावर पडलीस, हे आठवत आहे ना तुला? आणि माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे। मलाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्यला जर का पारूचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्याचं चुकीचं काय आहे? आणि तसंच काही असतं तर तो सांगून गेला असता, त्याला असं गुपचूप जाण्याची काहीही गरज नव्हती। उलट आपण सगळ्यांनी मिळून वाढदिवस साजरा केला असता पारूचा। नाही नाही, मान्य आहे मला तुमचं सगळं मान्य आहे। ठीक आहे, आपण गृहीत धरू की आदित्य पारूच्या मागे नाही गेलाय। मग कुठे आहे आदित्य? माहितीये तुम्हाला, सांगून गेलाय आदित्य कुठे आहे ते? सांगा ना, मलाही माहिती नाहीये। श्रीकांत, आदित्यला फोन लावून बघ। मी म्हणते तसंच काहीतरी असणार आहे। हे दोघेच कुठेतरी बोलू बोलू करत बसले असतील। मी आलेच। लागत नाही फोन। पारू, आता इथून मी तुला बोटीत बसवणार आणि बोटीतून दुबईला। तुला असं खरंच वाटतंय का की तुम्हाला इकडनं लांब नेऊ शकशील आणि आदित्य सर जाऊ देतील? हे तुझे आदित्य सर म्हणजे काय सुपरमॅन आहेत का? तो इथे यायच्या आधी तू समुद्रात असशील, मग काय करेल तो इकडे येऊन? एक लक्षात ठेव, इथून तुला आदित्यच काय, तुझा देव पण वाचू शकणार नाही, कळलं? खात्री आहे मला, माझ्या आदित्य सर मला नक्की वाचवतील। मग येऊ दे त्यांना। आदित्य सर, आदित्य सर, शटर बंद कर, बंद कर। आता आपल्याला घाबरायची काही बी गरज नाही। आता आदित्य सर आले आहेत, ते नक्की काहीतरी करतील, आपल्याला सोडवतील इकडनं। अहिल्या, तू अजून इथं काय करतेस? अगं, आज तुझ्या वाढदिवसानिमित्त काही लोक तुला भेटायला आले, तू त्यांना नाही भेटलीस तर उगाच त्यांना चर्चेला विषय मिळणार ना। चल। बरोबर आहे श्रीकांत, पण आजपर्यंत असं कधीही झालेलं नाहीये की आपल्या आनंदाच्या प्रसंगात आपली दोन्ही मुलं नाही आहेत सोबत, पण आज आदित्य आणि प्रीतम दोघही इथे नाहीयेत। मला कळतच नाहीये की ते असं का वागतायत। त्यांचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय का? अहिल्या, पाखरांच्या पंखात बळ आल्यानंतर ते उडणारच ना। आपण नाही का आपलं मूळ सोडून इकडे आलो, पण म्हणून आपल्या माणसांबद्दलची आपली ओढ कमी झाली का? मला माहितीये आदित्य आणि प्रीतम आल्याशिवाय तुझं मन नाही लागणार, पण तुला भेटायला जे लोक आले त्यांना भेटले नाहीस तर ते निराश नाही का होणार? भेटायला हवं ना त्यांना। तू नको टेन्शन घ्या, चल भेट त्यांना। आले। तू तर जामहुशार निघालास रे, आलोच बरोबर आम्हाला शोधत। हे बघ मोनिका, मी आता जे काही सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐक। आपलं जे काही झालं ते मला आठवत नाहीये। अरे पण हो हो हो, पण
तू प्रेग्नेंट आहेस हे मी नाकारत नाही, त्यामुळे प्लीज हे असं झोपेच्या गोळ्या वगैरे घेण्याचा मूर्खपणा करू नकोस. पोटातल्या बाळाच्या जीवाशी खेळू नकोस प्लीज. मग तू आम्हाला सोडून जाऊ नको. मला जावं लागेल का? अरे बापरे, केवढी मिस कॉल आलेत. दादाचा व्हॉइस नोट पण आहे. हॅलो प्रीतम, ऐक, मला घरी यायला उशीर होणार आहे, पण आईला सांग की मी ओके आहे आणि काही झालं तरी तिच्या वाढदिवसापर्यंत मी नक्की पोहोचणार. ब्रो प्लीज थोडं सांभाळून घे तिकडे. हे बघ, प्रिया वाट बघते माझी. माझ्या आईचा वाढदिवस आहे, मला जावं लागेल. प्रीतम ऐक ना, मला ना खूप कसं तरीच होतंय. तू प्लीज जाऊ नकोस. तू इथे बस ना, माझ्या बाजूला बस ना प्लीज. बघ मोनिका, प्रिया बायको आहे माझी. माझं प्रेम आहे तिच्यावर, आणि हे परत असं बोलवशील ना तर मला यायला जमणार नाही, आणि आता मला जावं लागेल. बाय. प्रीतम प्रीतम ऐक माझं. प्रीतम लिसन टू मी. तर कुठे जाशील? हवलदार, शटर उघडा. अनु, बरोबर हा तिथं सांग. ओके आहेस ना तू? ठीक आहे. आदित्य सर, तुमच्यामुळे या मुलींचा जीव वाचला. इन्स्पेक्टर साहेब, पण या नराधमाला सोडू नका. चला रे. थांबा. तुझ्यासाठी मुलगी म्हणजे काय आहे? वस्तू? तू वाटेल तेव्हा तिला खरेदी करशील, वाटेल तेव्हा तिला ऐकशील. ही एक गोष्ट ध्यानात ठेव, वाईटाचा शेवट नेहमी वाईटच होतो. आता समजा आयुष्य जेलमध्ये सडत घालवायचं. साहेब घेऊन जायला.